सध्या तुम्ही बघताय त्याला ड्रॅगन डान्स म्हणतात. चायनामध्ये याला खूप महत्त्व आहे ड्रॅगनला. वाईट नशीब हाकलून लावण्यासाठी, चांगले दिवस येण्यासाठी, पिकांसाठी हा डान्स केला जातो. आणि विशेष म्हणजे यांचं कालपासून नवीन वर्ष चालू झालेलं आहे, म्हणजे चायनीज न्यू इयर चालू झालेलं आहे. ते बघण्यासाठी मी आज लिव्हरपूलमध्ये आले होते. पूर्वी लिव्हरपूल हे खूप मोठं बंदर होतं आणि मग तेव्हापासून चायना आणि लिव्हरपूलचं नातं आहे आणि तेव्हापासूनच हे नवीन वर्ष लिव्हरपूलमध्ये आणि पूर्ण इंग्लंडमध्ये साजरं केलं जातं. पारंपरिक वेशभूषा, पारंपरिक डान्स आणि सगळी चायनीज लोकं मिळून अशा प्रकारची परेड सगळीकडे चालवतात. पूर्ण सिटीमध्ये ह्यांची ही परेड असते. त्यांचा टाईम स्लॉट असतो. 1 ते 4 त्यांनी टाईम दिलेला होता. त्यावेळेत त्यांची परेड चालणार होती. ढोल, नगाडे, ताशे याच्यामध्ये एवढी पॉझिटिव्ह वाटत होतं ना हे सगळं. सगळीकडे एकदम आनंदी वातावरण होतं. आता ही परेड संपायच्या मार्गावर होती, त्यामुळे यांच्या इकडे फोटोशूट चालू होतं. काउन्सिलने या सगळ्यांना खूप छान सिक्युरिटी पुरवली होती. सगळ्यात आकर्षक म्हणजे हे पाण्यामधनं गार्ड्स होते. हे मूव्ह होत नव्हते. तिथेच परेड जोपर्यंत पुढे गेली नाही तोपर्यंत तिथेच होते ते ॲज अ गार्ड म्हणून. आणि यांच्या वेण्यान ते बघितल्या का, म्हणजे ही केशभूषा किती छान केली आहे सगळ्यांनी. मी कधीच चायनीज लोकांना त्यांच्या पारंपरिक वेशभूषेत पाहिलेलं नव्हतं. फर्स्ट टाइम पाहिलं. एवढी सगळी गर्दी होती तिथे, पण गाड्यांचा बिलकुल हॉर्न ऐकायला आलेला नाही. कारण पलीकडे जे दोघं सिक्युरिटी गार्ड आहेत रोडच्या पलीकडे, ते सगळे इथे मॅनेज करत होते. ॲम्ब्युलन्स ठेवलेली होती कमी जास्तीला काही झालं तर. एवढं छान वाटलं हे सगळं बघून. शहरामध्ये सगळीकडे असे छान छान देखावे लावलेले होते आणि या सगळ्यांच्या जोडीला होता हा सुंदर परिसर. आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. परत भेटूया नव्या व्हिडिओमध्ये. बाय.